हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की उद्या निफ्टी आणि बँक निफ्टी कुठे जाऊ शकतं आणि आपण काय ट्रेड घेऊ शकतो. मी स्वतः काय ट्रेड घेणार ते तुम्हाला सांगणार आणि तुम्हाला आजची माझी पोझिशन दाखवणार आहे आणि तुम्हाला मी माझी पोझिशन दाखवणार. अगर तुम्ही माझी ऑर्डर बुकमध्ये जात असाल तर तुम्हाला तिकडे दिसेल मला टोटल आज फक्त 1100 रुपयाचा प्रॉफिट झाला आहे. आणि पहिल्या सुरुवातीपासून सांगतो, पहिल्या एंट्रीपासून सांगतो, मी 25,550चा जो माझा पी दिसतोय तो मी पहिला एंट्री घेतली. जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की अगर समजा मार्केट माझ्या साईडला ओपन होतं आहे, गॅप ओपन होतं आहे, तर मी माझी एंट्री लगेच घेणार आणि त्याच्यामध्ये माझं टार्गेट 1:4चं असणार. बरोबर, तर त्याप्रमाणे मी माझी एंट्री घेतली आणि ऑर्डर हिस्ट्रीमध्ये बघाल तर माझी एंट्रीचं टायमिंग 9:16 बरोबर. तर 9:16 मला ॲक्च्युली अजून जरा लवकर घ्यायची होती, पण मला सिस्टीम माझी रेडी नव्हती, त्यामुळे मला ते ओपन करेपर्यंत वेळ लागला. त्याच्यामध्ये माझा 1 मिनिट गेला, नाही तर मी माझी एंट्री 9:15 घेतली असती, काही सेकंदांमध्येच 15-20 सेकंदामध्ये घेतली असती, पण ते मला नाही करता आलं. आणि तरी पण केलं असतं तरी एवढा काही फायदा झाला नसता, कारण फक्त जास्तीत जास्त 10-15 प्रीमियमचा फायदा झाला असता. पण इथे एंट्री घेऊन माझा इकडे येईपर्यंत मला 1800 रुपयाचा नाही 1600 रुपयाचा प्रॉफिट दिसत होता. आणि अगर तुम्ही बघत असाल तर तो मी 86 रुपीच्या प्रीमियमला सेल केला आहे. बरोबर, तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम प्रॉफिटच 2000च्या आसपास असतं. तर मी 1800 डिसाईड केला, जसं 1800 रुपये प्रॉफिट झाला मी माझी पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफ करेन. ठीक आहे, पण 1600वरून तो रिव्हर्स गेला. आणि अगर तुम्ही ती दुसरी एंट्री बघत असाल 25,500चा पी, तो मी ऑप्शन बाईंग केलेला आहे. ठीक आहे, तो ऑप्शन बाईंग केला आणि त्याच्यामध्ये मला प्रॉफिट झाला. तर मी तुम्हाला माझे ऑप्शन बाईंग मी कुठे एंट्री घेतलं ते सांगतो. ₹87 11:40 माझा 87 रुपीजला माझी ती पोझिशन आहे ती एक्झिक्यूट झाली. ठीक आहे, तर त्याच्यामुळे मला तिकडे 1100 रुपयाचा फायदा आला. टोटल म्हणजे 1300-1400 रुपये माझा प्रॉफिट होता. त्याच्यातलं हे 250 रुपये मायनस करा आणि तेवढं माझा त्यामध्ये प्रॉफिट झाला. ठीक आहे, आणि ह्या स्ट्रॅटेजीमध्ये ही स्ट्रॅटेजी ॲक्च्युली खूप चांगली आहे, पण या स्ट्रॅटेजीचं ना मी अजून एक आठवडा मी जरा ट्रायलवरती ठेवणार. त्याचं रिझन काय मी तर सांगतो, कारण त्या स्ट्रॅटेजीमध्ये थोडंसं मॉडिफिकेशन करावं असं वाटतं, कारण मी जेवढं बॅकटेस्ट करतो आहे किंवा मी ट्रेड करतो त्याच्यामध्ये मला 1:4चं टार्गेट खूप कमी वेळा मिळतं. ठीक आहे, त्यामुळे मी सध्या माझा त्याचा टार्गेट आहे तो 1:3पर्यंत आणला आहे. 1:3चा मोस्टली ठेवीन. ओके, अगं मला 1:3, कारण 1:2 तर इझिली मिळतं त्या सेटअपमध्ये, पण 1:2 घेऊन ऑप्शन बाईंगमध्ये ॲक्च्युली तेवढा उपयोग नसतो. कारण समजा आपलं चुकून SL गेला 2दा-3दा तर आपण ते लॉसमध्ये किंवा मग ब्रेक इव्हनमध्ये राहतो. अगर आपण 1:3 घेत असेल तर आपण ब्रेक इव्हनच्या वरती राहू शकतो आणि आपल्याला एक डिसेंट प्रॉफिटसुद्धा होऊ शकतो. ठीक आहे, त्या हिशोबाने मी 1:3च्या सेटअपमध्ये तो ट्रेड करणार आहे. 1:4 तर मुश्किल आहे मिळणं, मिळतं आहे पण खूप कमी वेळ मिळतं आहे, कारण तो 1:3वरून खूप वेळा रिव्हर्स पण होत आहे. ठीक आहे, त्यामुळे माझा टार्गेट सध्या तर त्याचा 1:3 असेल. आणि मी ह्या आठवड्यात तर तुम्हाला मी रिझल्ट सांगणारच आहे आणि प्रॉफिटेबलच आहे ह्या आठवड्यामध्ये. आणि ह्यामध्ये पण मी मुद्दाम आता पुढचा आठवडा नेक्स्ट वीक पण घेईन. अगर नेक्स्ट वीकमध्ये एकदम चांगला प्रॉफिट असेल तर मी ते त्या सेटअपबद्दल तुम्हाला नक्की माहिती देईन. ठीक आहे, आणि मोस्टली तो सेटअप खूप चांगलाच आहे, तुम्हाला तो प्रॉफिटेबलच होणार आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी फक्त अजून एक आठवडा मी ट्रायल घेईन, त्याच्यानंतर मी तुमच्यासमोर ती पब्लिश करेन. ठीक आहे, त्याचा रिझल्ट तुमच्यासमोर पब्लिश करेन. तर आपण सुरुवातीला आता आपण बघूया उद्या निफ्टीमध्ये आपण ट्रेड काय करू शकतो. कारण मी मोस्टली निफ्टीमध्येच घेईन, कारण निफ्टी अजूनही माझ्यासाठी थोडं बुलिशच आहे. कारण अगर तुम्ही बघत असाल, जसं मी तुम्हाला सांगितलं, मार्केट गॅप ओपन झालं तर एक बऱ्यापैकी वरती जाऊ शकतं. मार्केटने तसं वरती गेलं पण. ठीक आहे, पण अगर तुम्ही कालपासून बघत असाल एक हाय बनवल्यानंतर एक तुम्हाला मार्केट खाली पडत आहे, तसं आज पण एक हाय केला आणि त्याच्यानंतर मार्केट हे खाली पडलं. बरं, तर उद्या आपल्याला एक क्लिअर ट्रेंड मिळायचे चान्सेस आहे, भले वरती किंवा मग खाली. तर त्यामुळे बघा, माझी एंट्री मी तुम्हाला फिक्स सांगतो. अगर समजा मी जो लेवल दिला 25,433 म्हणजे 25,434 पकडा, 35 पकडा, त्याच्यावरती अगर मार्केट ओपन होतं आहे आणि अगर 5 मिनिटाची माझी ग्रीन कॅन्डल मला दिसत असेल
तर आपण त्यामध्ये एंट्री घेऊ शकतो. ठीक आहे, त्यामध्ये मी तसं तुम्हाला सांगितलं, मी आता सध्या मी ऑप्शन बाईंग पण 1 लॉट करणार आहे, ऑप्शन सेलिंग पण 1 लॉट करणार आणि स्विंग ट्रेडिंग पण मी 2 ठिकाणी करणार आहे. त्यामुळे मी आता माझी क्वांटिटी आता ही फिक्स्ड आहे ना, फक्त ऑप्शन बाईंग अगर प्रॉफिटेबल राहिलं पुढचा आठवडा पण त्याच्यानंतर मी हळूहळू इन्क्रीज करणार. पहिले 1 लॉट, नंतर 2 लॉट, मग नेक्स्ट वीकला 3 लॉट. अगर जसं प्रॉफिटेबल होत राहणार तसे बाईंगमध्ये मी माझी क्वांटिटी वाढवत राहणार. ठीक आहे, त्याप्रकारे तुम्ही स्वतःची पण वाढू शकता आणि तुम्ही एकदा बॅक टेस्ट तुम्ही स्वतः पण करा. ओके, तर पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल झाली, त्याचा हाय ब्रेक केला तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. ठीक आहे, आणि जेवढे तुम्ही क्वांटिटी नॉर्मली क्वांटिटी मारता तेवढे मारू शकता. आणि जसं आज पण सांगितलं 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपण आपला असेल हा कॉस्ट टू कॉस्ट करायचा, जेणेकरून समजा तुमचं अगर ट्रेलिंग असेल जात असेल ते मार्केट साईडवेज तरी होणार किंवा तुमच्या अगेन्स्टमध्ये जाऊ शकतं. ठीक आहे, तसं काल पण अगेन्स्टमध्ये गेलं, आज पण अगेन्स्टमध्ये गेलं. बरं, पण माझी ऑप्शन बाईंगची स्ट्रॅटेजीमध्ये मला थोडासा फायदा झाला, मग मला एवढा काही फरक पण नाही पडला. ओके, तर जसं 1:2 टार्गेट कंप्लीट झाला, आपण आपला असेल कॉस्ट टू कॉस्ट करा. त्याच्यानंतर परत येत असेल तर परत एंट्री घेऊ नका. जसं मी आज एंट्री नाही पाहिजे असतं, मी परत इकडे पण एंट्री घेऊ शकलो असतो, इथे पण एंट्री घेऊ शकलो असतो, पण मी परत एंट्री नाही घेतली. थोडासा गॅप डाऊन ओपन होऊन अगर पहिले 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल करून हा लेवल पण ब्रेक करतं, परत आपण वरच्या साईडला सेम जाऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला की आपण आपल्या एसएला कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. डाऊन साईडला मी तुम्हाला सांगतो, अगर उद्या डाऊन साईडला जायचं असेल ना तर एक मोमेंटम एकदम क्विक येऊ शकतं. त्यामुळे अगर समजा फ्लॅट ओपन होऊन अगर आजचा लो ब्रेक केला, ठीक आहे, लक्षात ठेवा, फ्लॅट ओपन होऊन आजचा लेवल ब्रेक केला तर आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. क्वांटिटी अर्ध्या करा, कारण अगर समजा तुम्ही वरती 2 लॉट पी सेल करत असाल किंवा कॉल बाय करत असाल तर डाऊन साईडला फक्त 1 लॉट कॉल सेल करा किंवा 1 लॉट पी बाय करा. ठीक आहे, अगर ह्या लेवलच्या खाली मार्केट जात असेल आपण एंट्री घेऊ शकतो. मॅक्झिमम सेम 2दा एंट्री. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपण आपल्या एसएला कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. ठीक आहे, कारण अगर समजा उद्या मार्केटला खाली जायचं असेल ना, इथून मार्केट गेलं परत वरच्या साईडला गेलं, आज पण खाली पडलं, त्याच्यानंतर वरती साईडवेज गेलं टोटली सेम कालसारखं. तर उद्या मार्केटला जायचं असेल तर मार्केट आता टाईमपास नाही करणार, हा लेवल ब्रेक केला तर एक क्विक मोमेंटम मिळू शकते, त्यामुळे तुम्हाला एक बऱ्यापैकी प्रॉफिटसुद्धा होऊ शकतो. ठीक आहे, क्लिअर. बँक निफ्टीचं तेच गॅप ओपन झाला, आपण वरच्या साईडला जाऊ शकता. फ्लॅट ओपन होऊन अगर आजचा लेवल ब्रेक करत असेल तर मार्केट डाऊन साईडला जाऊ शकतं. आता आपण बँक निफ्टीचं बघूया. बँक निफ्टी जसं बघत असेल, आज बँक निफ्टी अजून एवढं काही पडलेलं नाही आहे, बरोबर. जेवढं निफ्टी पडलं तेवढं बँक निफ्टी नाही पडलं आहे, बराला निफ्टी पडलं, जेणेकरून आपल्याला पीमध्ये पैसा मिळाला. ठीक आहे, तर आता आपण बँक निफ्टीचं सांगतो. अगर बँक निफ्टी पण एकदम सिम्पल ठेवा. अगर फ्लॅट ओपन होऊन अगर पहिले 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल करत असेल किंवा गॅप डाऊन ओपन होऊन अगर 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल करत असेल तर, आणि त्याचा जसं हाय ब्रेक केला आपण एंट्री घेऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला तर प्रत्येक वेळी आपला एसएल हा कॉस्ट टू कॉस्ट करा. ठीक आहे, आणि डाऊन साईडला समजा फ्लॅट ओपन थोडंसं गॅप डाऊन ओपन होऊन अगर आजचा लेवल ब्रेक करत असेल, आजचा जो लो आहे तो लो ब्रेक करत असेल तर आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. बघा, डाऊन साईडला मार्केट अगर जोरात जायचं असेल ना तर उद्या तो जोरात जाणार, तो हळू टाईमपास नाही करणार आजच्यासारखं. ठीक आहे, अगर मार्केटला जायचं असेल, अगर त्याने हा लेवल ब्रेक केला तर मार्केट इथपर्यंत पहिला तर तुम्हाला हा टार्गेट मिळेल आणि तुम्हाला दुसरा टार्गेट हा सुद्धा मिळू शकतो. ठीक आहे, आणि मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या. अगर 2दा एंट्रीमध्ये गेलो तर ठीक आहे, नाही गेलं तर समजून जा मार्केट हे उद्या कुठेच जाणार नाही. ठीक आहे, त्यामुळे जास्त एंट्री देऊ नका. कमी एंट्रीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रॉफिट घ्यायचा प्रयत्न करा. माझ्या चार्टमध्ये अजून स्विंग ट्रेडिंगचा अजून माझ्या सेटअपमध्ये तो बसला नाही, त्यामुळे मी अजून एंट्री नाही घेतली. ज्या दिवशी सेटअपमध्ये बसेल त्या दिवशी मी एंट्री घेईन आणि मी तुम्हाला त्याबद्दल माहितीसुद्धा देईन. ओके, आणि तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.